कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाहेर खूप गरम होत आहे नाही सारंगदा. ऑफिसला जायची गरज नाही असं मला वाटतंय. मी तर म्हणतो जाऊच नकोस. नाही आत्ता लग्न झालंय तुझं, कशाला उगाच दगदग करतोस. आयुष्यात जरा तरी सिरियस असशील ना तू, तरी फालतूगिरी आत्ताच्या आत्ता बंद कर. शर्ट कुठे आहे माझं? तो इस्त्री करायला गेला. कुठे लंडनला पाठवलं इस्त्री करायला? मग वेळ का लागतोय? वेळ लागतोय कारण तू इतक्या दिवसांनी ऑफिसला जायचं ठरवलंयस, त्यामुळे खास तयारी चालू आहे आणि त्या स्पेशल तयारीसाठी जातोय थोडा वेळ. डाग निघाला हवा ना. डाग नसला पाहिजे ना अजिबात. शर्ट एकदम क्लीन असला पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा म्हणून थोडा वेळ जातोय, पण आम्ही बघून येतो. ठीक आहे, चल चल बघतो. इकडे 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 ये इकडे. काय कांड केलंय तुम्ही? कांड कांड काहीच नाही. काहीच नाही. नक्की? मला लवकरात लवकर माझा शर्ट आणून द्या, नाहीतर त्याच इस्त्रीने ना चटका देईन. लागलं? जा मग आता जा. निसर्ग आणि विठ्ठल एकच रूप.
मी तुझ्यात माझा विठ्ठल बघते आणि माझा विठ्ठल माझ्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. त्याला फक्त एक हाक मारण्याची गरज आहे. मला माहिती ही कोमेजलेली तुळस साध्या मंजुळेनेही परत येऊ शकते. मी तुला मनापासून प्रार्थना करते की या घराच्या अंगणात तू पुन्हा नव्याने भर. या वेळेला पुन्हा क्वार्टरली सेल पडलाय आपला. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं होतं. तुम्ही म्हणाला टेक्निकल काहीतरी डिफिकल्टी आहे. आता काय प्रॉब्लेम? प्रोडक्शन मध्ये, सेल्स मध्ये, मार्केटिंग, काय प्रॉब्लेम काय नेमका? राजकुमार नील, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय आय एम सॉरी, मी बोलू का? नाही म्हणजे राजकुमार दादा आणि नील प्रोडक्शन बघतात आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीची जबाबदारी सारंगवर आहे. आय मीन प्रोडक्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. प्रोडक्शन इज गोईंग फाईन, पण मार्केटिंग सारंग हँडल करतो. सारंगचं कामाकडे लक्ष नाहीये म्हणून सेल्स ड्रॉप झालेत, असंच म्हणायचं ना तुला? नाही मॉम, तसं नाही म्हणायचं, पण रिझल्ट आपण. आणि तुमचं काय म्हणणं होतं? ही मुलगी आपल्या घरात आल्यानंतर आपलं घर समृद्ध होईल. नाही तुम्ही नाही म्हणाला होता जगन्नाथ, पण तुमची सहमती होती हो ना? तिलोत्तमा, ए मुली, काय तुझा विषय सुरू आहे म्हणून इथे उभं राहून ऐकायचं नाही, कळलं? एटिकेट्स फॉलो करायचे आणि लावालावी नाही करायची घरात. इकडचं जाऊन तिकडे सांगायचं, नाही तर जाशील पुन्हा सारंगच्या रूम मध्ये त्याला सगळं सांगायला. पुन्हा म्हणजे? पुन्हा सारंगच्या रूम मध्ये जाशील म्हणजे? नाही नाही, काय नाही मॉम, नथिंग. तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. ऐश्वर्या, मला सांग काय झालं? ठीक आहे मॉम, आता ऑप्शन नाही म्हणून सांगते. तुम्ही इतक्या इन्स्ट्रक्शन्स देऊन सुद्धा ही मुलगी काल सारंगच्या रूम मध्ये गेली होती. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.